तुळजापूर न्यायालयाचे उद्घाटन आता काही वेळात होणार आहे. या उद्घाटनासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीला ॲडव्होकेट संजय बोरे यांनी कडाडून विरोध केला आहे. नेमका विरोध कशासाठी आहे, काय मुद्दे आहेत, आपण त्यांना विचारूयात. आज त्या ठिकाणी तुळजापूर न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन पार पडतंय. या कार्यक्रमाच्या याच्यासाठी माननीय न्यायमूर्ती श्री प्रसन्न वराळे साहेब, सर्वोच्च न्यायालय भारती यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन पार पडतंय. माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली माननीय न्यायमूर्ती श्री रवींद्र घुगे साहेब, उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी, उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री शैलेश ब्रह्मे साहेब यांच्या, तसेच अभिश्री ज्ञानदेव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. परंतु या सोहळ्याचं निमंत्रण जे आहे अधिकृतरित्या न्यायालयाच्या वतीनं असेल, निमंत्रण पत्रिका त्या ठिकाणी, त्याच पद्धतीनं तुळजापूर विधिज्ञ मंडळ जे आहे त्यांच्या वतीनं असेल तर एक साहजिक ठीक होतं. परंतु ज्यावेळेस मी ही ज्या पद्धतीनं चुकीची निमंत्रण पत्रिका त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एका वृत्तपत्रात, तर आपण वास्तविकता पाहू शकतो की न्यायालयाच्या इमारतीच्या वर लोकप्रतिनिधीचा ह्या ठिकाणी फोटो दिसतोय. आणि ज्या पद्धतीनं हे एवढे जे सन्माननीय सगळे म्हणजे सन्माननीय सगळी उपस्थित मंडळी आहे, तर ह्यांच्यापेक्षा स्वतःला मोठं दाखवण्याचा किंवा साहजिक न्यायालयापेक्षा स्वतःला मोठं समजण्याची गोडचूक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होत असेल तर ही निंदनीय बाबा, ह्याला कडाडून विरोध आहे आमचा. लोकप्रतिनिधी त्यांनी केलेल्या आणलेल्या निधीच्या कामाची जाहिरात करू शकतात, पण नेमका मग त्यांनी जाहिरात करू नये का? वास्तविक पाहता तुम्हाला सवंग लोकप्रियतेसाठी अनेक माध्यमं उपस्थित आहेत आणि तुम्ही ज्या निधीचा म्हणताय, निधी काय कुणाच्या काय वैयक्तिक मालमत्ता नाही, एक लक्षात घ्या. टॅक्सपेयरच्या माध्यमातून त्या ठिकाणी फक्त शासन जे आहे प्लॅनिंग करतंय सगळ्या विभागाच्या माध्यमातून कुठं निधी द्यायचा, जशा मागणी येतील किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी तुम्ही काय मालक नाहीत. बरं समजा ठीक आहे, तुम्हाला एक बाबा समजा सवंग लोकप्रियतेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरात करायची, परंतु हे माध्यम नाही. आणि ह्या जाहिरात जर समजा निमंत्रण द्यायचं असेल तर तुम्ही वर निमंत्रण लिहिले, मग निमंत्रणाचा विषय आला तर मी ज्यावेळेस मला असं जाणवलं किंवा समजा तुळजापूर विधिज्ञ मंडळाच्या कुणाचे तर संपर्क साधला पाहिजे, मी गोडके साहेबांना त्या ठिकाणी नंबर एक जणाकडून घेऊन फोन केला. त्यांना विचारलं की अशी ॲड मी त्या ठिकाणी पाहिली एका वृत्तपत्रात, तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाव सांगा. मी तुम्हाला नाव सांगतो बोललं त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांना विचारलं की हा म्हणजे ही जे विषय आहे ती काय विषय आहे, ह्या पद्धतीने ॲड छापण्यात आली. तर त्यांनी सांगितलं की माझा काय संबंध नाही, तुमच्या तुम्ही बघून घ्या, कुणी काय पेड न्यूज केली असली तर मला काय माहीत नाही, तुमच्या तुम्ही बघून घ्या. मग असं जर असेल तर ह्या चुकीच्या ॲडची त्या ठिकाणी जबाबदारी कोणाची आहे? कारण आपण जर बघितलं तर सगळ्यात सर्वोच्च संस्था आहे आणि आमच्यासाठी एक विधिज्ञ म्हणून असो किंवा एक सजग नागरिक म्हणून असो, सर्वोच्च संस्थेचा त्या ठिकाणी ह्या इमारतीत स्पष्ट त्या ठिकाणी वर फोटो आहे. तुम्ही न्यायालयापेक्षा स्वतःला दाखवण्याची गोडचूक करताय का? मग ही खपवून घेतलं जाणार नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न आवर्जून करा. निवडणुकीच्या माध्यमाच्या वेळी तुम्ही सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी व्यासपीठ आहे, परंतु आज कार्यक्रम होतोय आणि एवढे मोठे सगळे म्हणजे न्यायमूर्ती आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्या निमंत्रणाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही खाजगी जरी जाहिरात केलेली असली तरी चुकीच्या पद्धतीने जाहिरात केली. तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात, हा तुमचा राजकीय आरोप आहे की वकील म्हणून आरोप आहे? मी वैयक्तिक वकील म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतोय. तुम्हाला मी ही राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही, परंतु सगळ्यात सर्वोच्च संस्था आहे काय, आमच्यासाठी हे मंदिर आहे आणि ह्याचा जर अवमान चुकीच्या पद्धतीनं जर होत असेल आणि कुणी, मला असं वाटतं की आता एक ती म्हण आहे बघा, हम खडे तो सरकारचे बडे, असा एक आविर्भाव राजकीय लोकांमध्ये असतो, परंतु न्यायालयापेक्षा कुणीही मोठा नाही. आणि तुम्ही कोणशीला कुठलीही बघा, निधी शासनाचा जरी असला कुठल्याही लोकप्रतिनिधीचं नाव नसतं त्या ठिकाणी कोणशिलेमध्ये, सगळ्या न्यायमूर्तीच्या माध्यमातून. आता ह्याच्यामध्ये ह्यांचं जे आहे ह्यांनी घुसखोरी किंवा ती त्यांचा काय विषय असेल मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, पण हे जे चाललंय हे एकदम चुकीचं आहे, ह्याला आमचा विरोध आहे. हे जे चाललंय ते चुकीचं आहे, अवमान होऊ देणार नाही अशी भूमिका ॲडव्होकेट संजय बोरे यांनी मांडली आहे. आकाश नरोटे, दैनिक जनमत.